तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओला जास्त व्ह्यूज येण्यासाठी आपण थंबनेल लावतो, परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, आपण शॉर्ट व्हिडिओला सुद्धा थंबनेल लावू शकतो। तर मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओला थंबनेल कसा लावायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, आधी आपण यूट्यूबमधूनच व्हिडिओ अपलोड करायचो, परंतु आपल्याला आता YT स्टुडिओमधून सुद्धा व्हिडिओ अपलोड करता येतात। तर आपल्याला येथूनच थंबनेलही लावता येतो। तर मित्रांनो, लॉंग व्हिडिओला थंबनेल आपण YT स्टुडिओमधून लावू शकतो आणि शॉर्ट व्हिडिओला थंबनेल आपण यूट्यूबमधून सुद्धा लावू शकतो। तर शॉर्ट व्हिडिओला थंबनेल कसा लावायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण आता आलो आपल्या मोबाईल स्क्रीनवरती। तर येथे आपण आता शॉर्ट व्हिडिओला थंबनेल लावणार आहोत। तर मित्रांनो, येथे आपल्याला आता शॉर्ट व्हिडिओला थंबनेल लावायचा आहे। तर तो कसा लावायचा तर येथे स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत। तर येथे आपल्याला जायचं आहे यूट्यूबवरती। तर यूट्यूबमधून आपण आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत। तर येथे यूट्यूब ओपन केलेलं आहे। तर येथे जे प्लसचा आयकॉन आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर येथे आपण व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह किंवा आपण येथे पोस्टही टाकू शकतो। तर इथून आपल्याला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर आपण आता शॉर्ट व्हिडिओवरती क्लिक करणार आहोत आणि शॉर्ट व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये बघू शकता, येथे आपल्याला 15 सेकंद दिसत आहेत। जर आपला व्हिडिओ जर 15 सेकंदाच्या वरचा असेल तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। तर हे 60 सेकंद झालेले, म्हणजे आपण शॉर्टमध्ये 1 मिनिटापर्यंतच व्हिडिओ अपलोड करू शकतो जास्तीत जास्त। तर आपल्याला येथे आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो, ते साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर येथे क्लिक केल्यानंतर आपली गॅलरीमध्ये सगळे व्हिडिओ येथे आलेले आहेत। तर आपल्याला जो पण व्हिडिओ येथे अपलोड करायचा आहे तर त्यावरती क्लिक करायचे आहे। तर येथे खाली डनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर येथे थोडी प्रोसेसिंग होईल। मित्रांनो, नेटवर्क स्लो असल्यामुळे येथे थोडा टाईम लागतो अपलोडिंग होण्यास। आणि एवढं कंप्लीट झाल्यानंतर आपला कॅमेरा ओपन होतो येथे। तर येथे जे बरोबरचं चिन्ह दिसत आहे ते कोपऱ्यामध्ये, तर त्यावरती क्लिक करायचे आहे आता। आणि त्यानंतर येथे नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचे आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, येथे आपल्या शॉर्ट व्हिडिओचं टायटल टाकायचं आहे। तर आपल्या ज्या रिलेटेड व्हिडिओ असेल तर तसा आपल्याला इथे टायटल द्यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, येथे बघू शकता व्हिडिओवरतीच आपल्याला पेन्सिलचा आपल्याला आयकॉन दिसत आहे। तर त्यावरती क्लिक करायचं आहे थंबनेल लावण्यासाठी। तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ येथे ओपन झालेला आहे। आपल्याला आयकॉन दिसत आहे ते आपल्याला असं त्या थंबनेलवरती न्यायचं आहे। तर मी येथे हा थंबनेल मित्रांनो येथे सेट करायचा आहे। तर मित्रांनो, हा थंबनेल मी येथे लावणार आहे। तर येथे आल्यानंतर येथे खाली डनचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे। तर डनवरती क्लिक करायचं आहे। तर येथे क्लिक केल्यानंतर आपला थंबनेल बघू शकता येथे लागलेला आहे। आणि आता येथे टायटल द्यायचं आहे, ज्याचे व्हिडिओ रिलेटेड असेल तर ते येथे टायटल द्यायचं आहे। तर येथे आपल्या शॉर्ट व्हिडिओला थंबनेल लावून झालेला आहे आणि टायटलसुद्धा दिलेला आहे येथे। तर आता आपल्याला अपलोड करायचं आहे। तर येथे अपलोड शॉर्टवरती क्लिक करून आता आपला व्हिडिओ हा अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे। तर येथे बघू शकता। तर मित्रांनो, टायटल तर दिलेलंच आहे। तर याला आपल्याला डिस्क्रिप्शन द्यावे लागेल आणि टॅग पण द्यावे लागतील। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता जायचे आहे YT स्टुडिओमध्ये। तर YT स्टुडिओ ओपन करायचे आहे आणि येथे कॉन्टेंटवरती क्लिक करायचे आहे। तर येथे आपल्याला शॉर्टमध्ये जायचे आहे। आपला शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ हा शॉर्टमध्ये येथे आलेला आहे। तर हा अनलिस्टेडमध्ये मित्रांनो अपलोड करायचा आहे आणि अनलिस्टेडमध्येच आपल्याला डिस्क्रिप्शन टॅग द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपला व्हिडिओ हा पब्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, हे सगळं आपल्याला अनलिस्टेडमध्येच टॅग टायटल द्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला पब्लिक करण्यासाठी येथे विजिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे। तर हा व्हिडिओ आता अनलिस्टेड आहे। तर पब्लिकवरती क्लिक करून पण मागे यायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ हा पब्लिक होईल।
तर मी इथे लगेच पब्लिक करणार नाही, तर त्यामध्ये डिस्क्रिप्शन आणि टॅग द्यायचे राहिलेले आहेत, तर देऊन नंतरच पब्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शॉर्ट व्हिडिओला थंबनेल लावू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.